हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघणार आहोत, हिस्टरी अँड सिविक्स. तर यामधला हा जो सिविक्स पार्ट आहे, या पार्टमधला 3rd चॅप्टर जो आहे द युनियन एक्झिक्युटिव्ह म्हणजेच केंद्रीय कार्यकारी मंडळ. तर या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज म्हणजेच यावरचे क्वेश्चन आन्सर डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्या स्टँडर्ड्सचे जे व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो लेट्स स्टार्ट टू द फर्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन अँड रीराईट द स्टेटमेंट. तर योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आणि याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, इन इंडिया द एक्झिक्युटिव्ह पॉवर इज वेस्टेड इन द. भारतामध्ये कार्यकारी मंडळाची जी सत्ता आहे ही कोणाच्या हाती असते? ऑप्शन आहेत प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर आणि स्पीकर. तर यातला करेक्ट ऑप्शन जो आहे तो आहे प्रेसिडेंट, ऑप्शन ए. Second question, the tenure of the president is of years. राष्ट्रपतींचा कार्यकाल हा किती वर्षांचा असतो? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 4 आणि ऑप्शन सी 5. तर यातला करेक्ट ऑप्शन जो आहे हा आहे ऑप्शन सी 5. राष्ट्रपतींचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो. नाउ नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स इज लेड बाय द. तर मंत्रिमंडळाचा मुख्य किंवा त्याचं नेतृत्व हे कोण करतं? तर ऑप्शन ए पार्टी चीफ, म्हणजे तो पक्ष जो आहे त्याचा मेन व्यक्ती जो आहे तो, किंवा बी ऑप्शन दिलेला आहे प्राईम मिनिस्टर प्रधानमंत्री, आणि सी ऑप्शन दिलेला आहे प्रेसिडेंट राष्ट्रपती. तर यातला ऑप्शन बी जो आहे प्रधानमंत्री हे त्यांचं नेतृत्व करतात. नाउ नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन, फाइंड अँड राईट. यातला फर्स्ट, द प्रेसिडेंट, द प्राईम मिनिस्टर, द काउन्सिल ऑफ मिनिस्टर आर कॉल्ड द. आणि याचा आन्सर आहे एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी मंडळ असं त्याला म्हटलं जातं. सेकंड, ड्युरिंग द पार्लिमेंटरी सेशन द पीरियड अराउंड 12 noon is known as. तर संसदेचा जो कालावधी आहे त्याच्यामधला दुपारच्या 12ची जी वेळ आहे याला काय म्हटलं जातं? आणि याचा आन्सर आहे 0 hour. नाउ नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, राईट द फॉलोइंग कन्सेप्ट्स इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या शब्दात उत्तरं लिहायला सांगितली आहे. तर चला स्टुडंट बघूयात यामधलं फर्स्ट क्वेश्चन, इम्पीचमेंट प्रोसिजर. इम्पीचमेंट प्रोसिजर म्हणजे महाभियोग प्रक्रिया म्हणजे काय? आता याचा आन्सर बघा. फर्स्ट पॉइंट, द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्टिंग द कॉन्स्टिट्यूशन इज शोल्डर्ड बाय द प्रेसिडेंट. तर राष्ट्रपतींच्या वरती संसदेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असते. सेकंड पॉइंट, बट इफ एनी ऍक्ट ऑफ द प्रेसिडेंट व्हायोलेट्स द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजेच त्या राष्ट्रपतीच्या एखाद्या वर्तनामुळे जर संविधान भंग होत असेल तर पार्लिमेंट हॅज द ऑथॉरिटी टू रिमूव्ह हिम. तर संसदेला त्या राष्ट्रपतींना त्यांच्याकडची जी जबाबदारी आहे, जो हक्क आहे तो त्यांच्याकडून काढून घेण्याचा यांच्याकडे ऑथॉरिटी आहे, पार्लिमेंटकडे ती ऑथॉरिटी आहे. दिस प्रोसेस नोन ॲज अ प्रोसेस ऑफ इम्पीचमेंट. आणि या प्रक्रियेलाच महाभियोग प्रक्रिया असं म्हणतात. आणि त्याची प्रोसिजर कशी आहे हे बघा. द प्रोसिजर फॉर इम्पीचमेंट इज ॲज फॉलो. फर्स्ट, एनीवन हाऊस can lay the charge of violation of the constitution. म्हणजे जे एक सभागृह आहे हे त्या कॉन्स्टिट्यूशनचा जर भंग होत असेल तर एक सभासद
हे त्याच्यावरती आरोप करू शकतं. आणि सेकंड, द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द चार्ज इज कॅरीड आउट बाय द अदर हाऊस. आणि दुसरे सभागृह जे आहे हे त्यांचा जे आरोप आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करू शकतं. इफ द रेझोल्युशन इज पास्ड बाय स्पेशल 2/3 मेजॉरिटी ऑफ द बोथ हाऊसेस. आणि त्याच्यामधून जो ठराव पास होणार आहे याला दोन्ही सभागृहामधून 2/3 इतक्या मेजॉरिटीने जर हा ठराव पास झाला तर प्रेसिडेंट कॅन रिमूव्ह फ्रॉम दिस पोस्ट. आणि या अशा ठरावानुसार तो जो प्रेसिडेंट आहे त्या प्रेसिडेंटला त्यांच्या पोस्टवरून रिमूव्ह केलं जातं किंवा बदललं जातं. ही आहे ही इम्पिचमेंटची प्रोसिजर. नाउ सेकंड आहे नो कॉन्फिडन्स मोशन, म्हणजेच अविश्वासाचा ठराव. आता ते म्हणजे काय बघा. इन द पार्लिमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट द लेजिस्लेचर ट्राईज टू कीप कंट्रोल ओव्हर द एक्झिक्युटिव्ह. सेकंड पॉइंट, द एक्झिक्युटिव्ह स्टेज in power till it enjoys the support of the majority in लोकसभा. तर या मंत्रिमंडळामध्ये जो मुख्य आहे ह्याच्याकडे सत्ता जोपर्यंत असते जोपर्यंत लोकसभेतील जास्तीत जास्त लोकांचा त्यांना सपोर्ट असतो. थर्ड पॉइंट आहे द मेंबर्स ऑफ द लोकसभा कॅन मूव्ह अ नो कॉन्फिडन्स मोशन बाय सिम्पली एक्सप्रेसिंग वी डू नॉट हॅव कॉन्फिडन्स इन द गव्हर्नमेंट. तर लोकसभेमधले लोक अविश्वासाचा ठराव कसा पास करू शकतात तर ते सहज सांगू शकतात की आम्हाला याच्यावरती विश्वास नाही. इफ द मोशन इज पास्ड विथ मेजॉरिटी सपोर्ट, आणि हा जर ठराव जास्त लोकांकडून पास झाला द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स हॅज टू रिझाईन. आणि त्या ठिकाणी तो जो काउन्सिल मिनिस्टर आहे हा रिझाईन करतो. दस दिस इज द मोस्ट इफेक्टिव्ह वे टू कीप अ चेक ऑन द काउन्सिल ऑफ मिनिस्टर. आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरवरती एक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवण्याचा हा एक मार्ग आहे. चला नेक्स्ट थर्ड आहे जम्बो मिनिस्ट्री. तर आता जम्बो मिनिस्ट्री म्हणजे काय, मोठे असे कार्यकारी मंडळ. आणि याचा आन्सर बघा, अ ह्यूज काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स with more than necessary minister is referred to as a jumbo ministry. Second, there was a trend to keep large council of minister in our country. तर आपल्या भारतामध्ये काय पद्धत होती तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे जास्त प्रमाणात घ्यायचे. Later the constitutional amended, तर संविधानानुसार was made to limit द साईज ऑफ काउन्सिल्स ऑफ मिनिस्टर. तर त्या मंत्रिमंडळाच्या एक काहीतरी लिमिट ठेवलं गेलं की त्याच्यामध्ये एकूण किती मिनिस्टर्स असले पाहिजे. ॲज पर दिस अमेंडेड, तर त्यानुसार द नंबर ऑफ मिनिस्टर्स इन द काउन्सिल, संसदेमध्ये जे मिनिस्टर आहेत त्यांची संख्या शुड नॉट बी मोर दॅन 15% ऑफ द टोटल नंबर्स ऑफ मेंबर इन द लोकसभा. तर लोकसभेमध्ये जेवढे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सपेक्षा 15% पेक्षा जास्त मेंबर्स या काउन्सिलमध्ये असता कामा नयेत असा एक त्यांनी ठराव काढला. नाव नेक्स्ट आहे फोर्थ क्वेश्चन, आन्सर इन अ ब्रीफ. थोडक्यात उत्तरे द्या. त्याच्यामध्ये फर्स्ट, इन्युमिरेट द फंक्शन्स ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर. तर केंद्रीय मंत्रिमंडळाचं कार्य काय आहे हे विचारले आहे. आन्सर बघा, द फंक्शन्स ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर आर ॲज फॉलो. तर त्याची कार्य काय काय आहेत बघा. फर्स्ट, द काउन्सिल ऑफ मिनिस्टर टेक्स इनिशिएटिव्ह इन द प्रोसेस ऑफ लॉ मेकिंग बाय ड्राफ्टिंग द बिल्स अँड प्रपोजल्स. तर कार्यकारी मंडळामध्ये जी कायदे निर्मिती आहेत याच्यामध्ये ते इनिशिएटिव्ह घेतं. तसेच ते जे बिल्स आहेत किंवा त्याचे जे प्रपोजल्स आहेत ते पास करतं. सेकंड, इट इंट्रोड्युसेस अँड डिस्कसेस द बिल्स प्रपोजल्स इन द हाऊस. तर सभागृहामध्ये ते त्याची ओळख करून देतात किंवा त्याचं डिस्कशन करतात. थर्ड, इट इंट्रोड्युसेस बिल्स ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स लाईक एज्युकेशन, ॲग्रिकल्चर,
industry, health, foreign relations, etc. In the parliament, conducts discussion on them and tries to get them approved by the parliament. तर यांचं काय कार्य असतं, तर जी बिल्स आहेत ठराविक विषयांबद्दलची, म्हणजे शिक्षण असू दे, शेती जे आहेत, उद्योगधंदे आहेत, शिवाय आरोग्य विषय काही आहेत, तर या विषयांच्या वरती जे काही बिल्स आहेत ते पास करणे, त्याच्यावरती चर्चा करणे आणि पार्लिमेंट करून त्याच्यावरती अप्रुव्हेशन देणे. Fourth, it also takes the responsibility of implementing the policies approved by the parliament. तर संसदेने ज्या पॉलिसीज अप्रूव्ह केलेल्या आहेत, तर त्या पॉलिसीजचं इम्प्लिमेंटिंग कशा पद्धतीने होतं याची सुद्धा जबाबदारी या केंद्रीय कार्यकारी मंडळावरती असते. सेकंड क्वेश्चन, हाऊ डज द पार्लिमेंट कीप अ चेक ऑन द एक्झिक्युटिव्ह. आता पार्लिमेंट म्हणजे संसद ही कार्यकारी मंडळावरती कसं लक्ष ठेवून असते. आन्सर बघा, द पार्लिमेंट keeps a check on the executive in the following ways. First, the bills proposals presented by council of members. तर त्या मेंबर्सनी जे बिल्स किंवा जे प्रपोजल प्रेझेंट केलेले आहेत आर डिस्कस्ड इन अ पार्लिमेंट. तर ते संसदेमध्ये त्याच्यावरती चर्चा केली जाते. सेकंड, this discussion and debates help the members to scrutinize the bill proposal and point out the shortcomings and help in the creation of healthy laws. तर या चर्चा विनिमय केल्यानंतर त्यामधले काही शॉर्टकमिंग्स आहेत, काही त्रुटी आहेत, या वगळल्या जातात किंवा त्या सुधारल्या जातात. आणि थर्ड, ड्युरिंग पार्लिमेंटरी सेशन द प्रोसिडिंग्स ऑफ द हाऊस बिगिन्स विथ क्वेश्चन्स आस्क्ड बाय द मेंबर्स ऑफ हाऊस. तर त्याची प्रोसेस कशी चालू होते, तर त्या सभागृहाचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या प्रश्नांच्या वरून ही प्रोसेस चालू होती. द कॉन्कर्ड मिनिस्टर्स आर एक्सपेक्टेड टू गिव्ह सॅटिस्फॅक्टरी आन्सर टू दिस क्वेश्चन. आणि त्या मंत्रिमंडळाचे जे मिनिस्टर्स आहेत त्यांच्याकडून एक्सपेक्टेड असं आन्सर किंवा सॅटिस्फॅक्टरी असं आन्सर येणं गरजेचं असतं. फोर्थ, ड्युरिंग द पार्लिमेंटरी सेशन द पिरियड अराउंड 12 noon इज कॉल्ड ॲज झिरो हाऊस. आपण मगाशी बघितलं. तर दुपारच्या 12चा जो काळ आहे त्याला झिरो आवर्स आहे. ड्युरिंग दिस पिरियड एनी क्वेश्चन ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स कॅन बी रेज्ड अँड डिस्कस्ड. अँड फिफ्थ, द पार्लिमेंट कॅन पास नो कॉन्फिडन्स मोशन. तर संसदेला अविश्वास ठराव हा सुद्धा ते पास करू शकतात. ऑन द एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी मंडळावरती अविश्वासाचा ठराव सुद्धा ते देऊ शकतात. इफ मोशन इज पास्ड विथ मेजॉरिटी सपोर्ट देन इट हॅज टू रिझाइन. तर जास्तीत जास्त लोकांनी जर हा ठराव पास केला तर त्या ठिकाणी त्यांना ते रिझाइन करावं लागतं. आणि अशा पद्धतीने पार्लिमेंट ही कार्यकारी मंडळावरती म्हणजेच संसद ही कार्यकारी मंडळावरती लक्ष ठेवून असते. चला, हा क्वेश्चन आपण बघितला. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ, कम्प्लीट द कन्सेप्ट पिक्चर. आणि ते आहे फंक्शन्स ऑफ द प्रेसिडेंट इन इंडिया. भारताच्या राष्ट्रपतीची कार्य काय काय आहेत. तर चला आपण बघूया त्याचा आन्सर. समन ऑर पोरोइज ऑफ पार्लिमेंट. तर संसदेची सभा बोलवणे किंवा सभा स्थगित करणे हे प्रेसिडेंटचं कार्य आहे. डिझॉल्व द लोकसभा बिफोर इट टेन्युअर गेट्स ओव्हर. तर लोकसभेचा कार्यकाल संपण्याआधी ती बरखास्त करणे. देन साइन द बिल अप्रूव्ड बाय पार्लिमेंट. संसदेने जे बिल पास केलेलं आहे त्याच्यावरती साइन करणे. त्याच्यानंतर अपॉइंट द प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल्स ऑफ मिनिस्टर. तर राष्ट्रपतीचं काय कार्य असतं, प्रधानमंत्र्याची नेमणूक करणे आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मंत्रिमंडळाचे सुद्धा जे मिनिस्टर्स आहेत यांची त्यांना अपॉइंट करणे, नेमणूक करणे. देन अपॉइंट्स गव्हर्नर अँड चीफ इलेक्शन ऑफिसर. तर जे गव्हर्नर्स आहेत त्यांची नेमणूक करणे, तसेच इलेक्शन ऑफिसर्स आहेत मुख्य इलेक्शन ऑफिसर त्यांची सुद्धा नेमणूक करणे. अपॉइंट्स जजेस ऑफ हाय कोर्ट्स अँड सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्टाचे जे जज आहेत त्यांची नेमणूक करणे हे सुद्धा
प्रेसिडेंटचंच कार्य आहे. आणि अपॉइंट चीफ्स ऑफ डिफेन्स फोर्सेस, तर डिफेन्स फोर्समधले जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांची सुद्धा नेमणूक करण्याचं काम हे प्रेसिडेंटचं आहे. अँड डिक्लेअर इमर्जन्सी ड्युरिंग क्रायसिस, तर एखाद्या वेळेलाच काही आपत्ती आली किंवा इमर्जन्सी असेल तर त्यावेळेला ते डिक्लेअर करणे हे सुद्धा राष्ट्रपतीचं कार्य आहे. तर अशा पद्धतीने आपण हे फंक्शन्स ऑफ प्रेसिडेंट इन इंडिया सगळे कंप्लीट केलेले आहेत. तर चला, याच क्वेश्चन बरोबर आपला हा जो एक्सरसाइज आहे इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.